गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर सकाळी स्वयंपाक थोडा लवकरच करायला घातला. नाश्त्यामध्ये म्हणाल तर पोहे बनवलेले आहेत. खूप दिवसानंतर पोहे बनवले. उपीट सारखं बनत असतं. भाजीमध्ये म्हणाल तर कॉलीफ्लावर, बटाटा आणि हिरवे वाटाणे भरपूर घालून थोडे मसाले घालून अशी भाजी बनवलेली आहे. अजून एक 10 मिनटं लागतील शिजायला. आणि नेहमीप्रमाणे मुलांना चपाती, नवऱ्याला 2 भाकरी बनवलेल्या आहेत. माझं लंच तर आज बाहेरच होणार. फ्रेश अशा भाज्या आणलेल्या आहेत. आवर्जून पालक आणि आंबट चुका घेऊन आलेला आहे नवरा. माझ्या सासूबाई आहेत ना, पालकचं गरगट्ट त्यामध्ये आंबट चुका घालत असतात आणि टेस्ट खूपच छान लागते. मी फारसं तसं कधी बनवलेलं नाही आहे, पण यावेळेला मात्र आवर्जून मी बनवणार आहेत. त्या ना याच्यामध्ये बोरंसुद्धा घालतात. संक्रांतीच्या वेळेला मात्र सारखं आमच्या इकडे ना पालकचं गरगट्ट बनतं आणि त्यांच्या हातची टेस्ट म्हणाल तर अप्रतिम असते. नवीन वर्षाची खरेदी दाखवतोय सावकाश. किती किलोचं आहे ते? नवीन 5 किलो इच. गाडी 5 किलो. बापरे. माझ्याकडे ना 2 किलो 2.5 किलोचं आहे. हो, घरातला 2.5 किलोचे आहेत का ते आधीचे. नवरा तर नेहमीच व्यायामाला आधी महत्त्व देत असतो आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी. या वेळेला त्यांना आवर्जून स्वतःसाठी न्यू इयरसाठी अशा या जिमच्या गोष्टी मागवलेल्या आहेत. आमच्या इथं जिम आहे, तो जिमला जातोच, पण अधूनमधून ना घरीसुद्धा एक्सरसाइज करत असतो. हेल्थ इज वेल्थ, नाही का? आज आहे मैत्रिणीचा बर्थडे. येस, जयाचा बर्थडे आहे आणि तिच्याकडून आम्हा सर्वांना नेहमीप्रमाणे छान असं लंच, जसा बर्थडे असतो ना ते आम्हाला लंच देत असतं. आत्ताचा केक घेऊन आलेलो आहोत. येस, आणि केक कट करू, लंच वाशे हे बुके, आणि हे मात्र जयासाठी नाही आहे. येस, हे दुसऱ्या मैत्रिणीसाठी आहेत का मी तिला देताना सांगेन. जवळपास 1:15 वाजलेले आहेत आणि 1:30च्या आसपास आम्ही निघू. रेडी तर आम्ही लवकर झालेलोच होतो, पण 2 मैत्रिणी आहेत ना, त्या गिफ्ट आणण्यासाठी गेलेत. त्यांना अजून 10 मिनटं लागतील आणि आम्ही एकत्रच निघू. येस, जयाचा बड्डे आज नाही आहे, मागच्या आठवड्यात होता. आम्ही तिला विश केलं, पण पार्टी म्हणाल तर विकेंडला वगैरे, आणि सगळ्यांना जेव्हा वेळ असतो ना तेव्हा आम्ही करत असतो. येस, 1:30 वाजला आहे, त्यामुळं घरची सगळी कामं आवरलेली आहेत. मुलांचं लंच झालं, नवऱ्याचं लंच झालं. सकाळी पोहे बनवले होते त्यामुळे माझाही नाश्ता झाला आहे, त्यामुळे अशी घाई गडबड नाही आहे. सो येस, घर पूर्ण क्लीनच दिसेल. आंघोळ, पूजा, संडे, भाजी आणली आणि त्यानंतर फ्रीजमध्ये सुद्धा ठेवली. म्हटलं 10-15 मिनटं, 1ला आवरलं होतं, 15 मिनटं माझ्याकडे होते. सो त्यावेळेत भाजीसुद्धा लावून झाली फ्रीजमध्ये. येस, 10-15 मिनटं वाया घालवायला नको, आल्यानंतर खूप कंटाळ येतो मला. चला, विकेंडला असा काही ना काही प्लॅन होत असतं, मजा येते ओव्हरऑल. आणि आता 1:15 वाजले, 1:30 वगैरे जाऊपर्यंत 1:45 यायला 4:30-5 तर होतातच, पण घाई नाही आहे. सगळी कामं आवरून गेल्यामुळं ना त्यामुळे घाई नसते. आणि संध्याकाळी 6 नंतर स्वयंपाक वगैरे, आणि तो सुद्धा कुकरच लावायचा असतो. डाळ भात फारसं मी जेव्हा बाहेर जाते ना, आल्यानंतर खूप कामं करत नाही, कंटाळा येतो मला. त्यामुळं मैत्रिणी गेटबशी वाट बघतायत. चला, मी पटकन निघते. तर चला, मी जय आणि शिल्पा चाललेलो आहोत गझिबो या रेस्टॉरंटमध्ये. गझिबोमध्ये म्हणजे या रेस्टॉरंटमध्ये मी पहिल्यांदाच चाललेले आहे, त्यामुळे हे रेस्टॉरंट कसं आहे, इथलं फूड कसं आहे याची मला काहीच आयडिया नाही आहे. गेल्यानंतर बघूयात. अजून 2 मैत्रिणी म्हणजे आशा आणि मेघा, दोघी जयासाठी गिफ्ट घेऊन येत आहेत. त्या डायरेक्टच येतील. चला, आजची पार्टी जयाकडून आहे. हॅपी बर्थडे अनेकदा. भूक लागली आहे. मेघा आणि आशा अजून आल्या नाही आहेत आणि पहिल्यांदाच मी ह्या रेस्टॉरंटमध्ये आली आहे. फोटो काढणं सुरू आहे. मैत्रिणी वगैरे आमचा टाइमपास सुरू आहे. मेघाला लावलं ना.
थँक्यू थँक्स अ लॉट. खूप छान आहे केक. भारी आहे. भरपूर झाला टेस्टी टेस्टी आहे. तिकडेच चला मैत्रिणी अशा छान छान फोटो काढतायत आणि मी मगापासून हा बुके घेऊन फिरती आहे ना. ॲक्च्युली आम्ही सगळे मिळून हा बुके देतोय मेघासाठी. मेघानं ना मिसेस महाराष्ट्रामध्ये ना पार्टिसिपेट केलं होतं आणि 3rd रनरअप म्हणून ती विन झालेली आहे. ज्या दिवशी विन झाली तेव्हा आम्ही तिला कॉंग्रॅच्युलेट केलं होतं. पण आज जयाच्या बड्डे निमित्त आम्ही एकत्र भेटणारच होतो आणि मैत्रिणींनी असं कौतुक करणं किंवा शुभेच्छा देणं कोणालाही छानच वाटतं नाही का. आणि तिनं याच्यासाठी खूप कष्टही केले आहेत. आम्ही तिच्या घरी जाणार होतो पण या आठवड्यात ती इतकी बिझी होती काय सांगू. आम्ही पुढच्या आठवड्यात तिला भेटायला नक्कीच जाऊ. प्रॉपर तिच्या या सगळ्या जर्नीबद्दल सुद्धा विचारू. आम्हाला खूप गप्पा मारायच्या आहेत तिच्याबरोबर. शिल्पानं सुद्धा नवीन गाडी घेतलेली आहे आणि त्या गाडीसमोर उभं राहून सुद्धा आम्ही छान छान असे फोटो काढतोय. तुम्ही म्हणाल किती या फोटो काढतायत रील बनवतायत. खरं सांगू का आरसा असतो ना गेलेली वेळ दाखवत नाही. त्यामुळं आपण ना आपल्या ह्या सगळ्या मेमरी फोटोच्या माध्यमातून एकत्र जमा कराव्यात असं वाटतंय. आणि आपण आत्ता जसं दिसतोय ना 2, 3, 4, 5 वर्षांना असं नाही दिसणार आहोत. आणि आपल्या काही जुन्या आठवणी असतात ना त्याही पुसटशा होऊन जातात पण फोटो आणि व्हिडिओमुळं त्या ताज्या तवान्या राहतात असं मला तरी वाटतं. त्यामुळं मी या सगळ्या गोष्टी एन्जॉय करते. जेवढं शक्य आहे ना तेवढ्या फोटो आणि मेमरीज गोळा करत असते. नाही व्हिडिओ सुरू आहे मॅडम. बसा बसा बसा. थांबा 1 मिनिट. काय राहिलं आता हिचं. काय राहिलं सामान राहिले. गाडीच्या डिग्गीत गेली ती. ही नाही चला या या झालं 2. काय शॉपिंग केलीस मेघा. हा मेघा काय आणलंय. भरपूर शॉपिंग दिसते काय काय. शॉपिंग नाही एक नाही लागलं. नवीन आहे. घ्यायला गेलो. चलो रेडी. येस रेडी चलो. शॉपिंग तर चालूच राहतीये. शॉपिंग चालू असते. चौकात चला. आता सध्या तर आम्ही म्हणजे बा हे घे तुझं. अच्छा हा शिल्पा पर्स ठेव. काय झालं. पर्स आणि पूनम तुझ्या काय आहे. रिटर्न तिघींसाठी काय आहे कशासाठी. अगं असं थँक्यू आहे. छान आहे छान आहे. काय काय गिफ्ट मिळतं. कुणाचा बर्थडे गिफ्ट कुणाला मिळतात. रिटर्न गिफ्ट कोण आणतं. फोटो कशाबद्दल मेघा. तेच की थँक्यू गिफ्ट. थँक्यू गिफ्ट. थँक्यू गिफ्ट. अरे वा मग थँक्यूला सुद्धा आम्हाला गिफ्ट मिळते. सरप्राईज दिलंय. ओके थँक्स मेघा. कुठे गेली मेघा दिसते का. इकडून दिसते इकडे. हा थँक्स मेघा. अशा नाही अशा 2 व्हीलर आणली होती तर ती 2 व्हीलरवरून नेली. आणि हे खूप जवळ आहे आमच्या इकडून 5 मिनिटाच्या अंतरावर हे मस्त रेस्टॉरंट. वाटतंय शिल्पा. अजून लॉंग ड्राईव्ह करायची आहे ती. तर शिल्पाची ही प्लॅन करत होतो आम्ही. हा नवीन हो ते नवीन काढली आहे. मस्त आहे शिल्पा. स्पेस पण चांगली आहे. हो. अगं लॉंग ड्राईव्हला असं कम्फर्टेबलच हवं ऍक्च्युली मला वाटतं. हो ना. हे न्यू व्हर्जन आहे का. हो मी ही बघितलं कंपनीच नाही. नवीन आहे इनफॅक्ट. ही कंपनीच नवीन आहे. म्हणून तर वर्ष लागलं तिला गाडी घ्यायला. स्पेशियस आणि कम्फर्टेबल आहे ही. है ना? वीक मध्येच प्लॅन करतो मेघा कारण खूप डिले झाल्यावर पण मजा नाही राहत त्याची. खरं या वीक मध्येच प्लॅन करतो. प्लीज भारी वाटते ना. ते म्हणजे मी मध्ये तर ना लिटरली झोपताना जवळ घेऊन सगळी अशी झोपली होती. अगं माहित नाही ड्रीम सारखं फिलिंग आहे ना ते. Obviously. चलो थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. भेटूया प्लीज सगळेजण प्लॅन करून या नक्की. हो हो नक्की सांगा मला. हो 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 तू कसं प्रॉपर ड्रेस. नाही आपण गेला पण आवरू शकते का ती. जीवावर यायले पण मला खरोखर कारण इतकं मेकअप पण हे तयार होऊन थकली आहे ना. म्हणजे असं सारखं म्हणलं की बर्डन येतं. ठीक आहे टेन्शन नको घेऊ. हो हो पण ठरवून करूया आपण मस्त. एन्जॉय कर तू एन्जॉय कर. बर्डन नको घे एन्जॉय कर.
सावकाश सावकाश. ती पण छान सोसायटी आहे. ठेवलं ना बाकी हो. चलो बाय चला बाय. काय उरलं तर आम्ही घेऊन येऊ. दियाची एक मॅम आहे. चला बाय बाय. चल बाय बाय. भेटू. ओव्हरऑल खूप मजा आली. खरं सांगू का, रोजची धावपळ आणि कामं असतात आणि नेहमी म्हणते तसं कामं काही सुटलेली नाही, त्यातूनच स्वतःसाठी थोडा वेळ काढायला हवा नाही का. आणि याचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथेच थांबवते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.